नमस्कार तुमका सर्वांक म्हज्या चॅनलाक आज आम्ही बोबळे आणि सुंगटां हाची कडी कशी करची म्हणून पळया। ही रेसिपी मस्त जणांनी रिक्वेस्ट केली जावन आसा, त्या देखून आज तुमच्या मुखार ही रेसिपी हाडून आयल्या। गळाय करिनासतना सुरू करूया आईची रेसिपी। या रेसिपी खातीर हांवें 1 kg भर बोबळ्यांक हाडून या बोबळ्याची कात काडून धुवन बारीक कट करून एका आयदनान घालून दवरचे। पहिले इल्लेशे मीठ तशेंच इल्लेशे उदक घालून हे बोबळे आमी उकडूंक दवरुया। तुमची रांदवे उकडतना इल्लेशे उदक घालून लो उजार रांदवे उकडची। हाचे संगत हांवें सुंगटां काडून गेल्यांत ही अर्धी kg सुंगटां आसात ही धुवन क्लीन करून दवरल्यांत। इल्लोसो मसाला रोस्ट करूया। काल 2 टीस्पून म्हणसर मेथी, 1 टेबल स्पून म्हणसर कणपे कोरिएंडर सीड्स, तशेंच 1 टीस्पून म्हणसर जिरे, हाचे संगत अर्धे टीस्पून म्हणसर मिरयां हांगा 7 ते 8 म्हणसर घालची। हाचे संगत 1 चिमटे भर ससांव घालचे। हांगा काल 1.5 टीस्पून घालूं येता पूण इल्लेशे उणे घालचे पडटा। हाचे उपरांत 2-3 मिनिटां खातीर ह्यो मसाला आमी मीडियम फ्लेमार रोस्ट करचो आणि थंड जमच्या खातीर आनी एका प्लेटींत घालून दवरचो। आता त्या सकयलेर इल्लेशें तेल शिमटावचे उपरांत 7 ते 8 म्हणसर तांबडी मिरसांग घालून 2-3 मिनिटां खातीर रोस्ट करचे। हाचे संगत 5 ते 6 म्हणसर लार्ज सायजाची लसूण घालच्यो, तशेंच एक मीडियम सायजाचो पियाव कट करून घालून 2-3 मिनिटां खातीर हे सकड रोस्ट करचे। पियावाचो कलर चेंज जाल्लो हे काडून मिक्सर जारान ट्रान्सफर करचे। हाचे संगत अर्धे टीस्पून म्हणसर हळदी पावडर, तशेंच एक ल्हान सायजाचो आमसोनेचो गुळो घालचो। हाचे संगत 1 वाळे नारळ घालचे। हांगा कपाच्या हिसाबार 1.5 कप्स 1.5 कप म्हणसर या नुस्त्याक नारळ घालचो। हाचे संगत इल्लेशे उदक घालून हे गंध वाटून काडचे। ह्या रांदयेच्या कडयेचे आळ्यान तिकेशें दाट आसता, त्या देखून चड उदक घालून हांगा वाटूंक वचनाकात। आता उकडूंक दवरिल्ले बोबळे आमी चेक करूया। हांगा बोबळे उकडून तयार जाला। आता आमी वाटून दवरिल्ल्या आळ्यान आसाने हे हाका घालचे। हांगा आमी पहिले आळ्यान मात्र घालया, उपरांत आळ्यानाचे उदक आसाने ते मागीर घालया। एक पटी हे मसाला घालून जाल्या उपरांत म्हळ्यार आळ्यान घालून जाल्या उपरांत बरें करून हांगा मिक्स करचे। उपरांत हांगा कन्सिस्टन्सी कितले आसा जाय तितले पळोवन मात्र हांगा उदक घालचे। उदक घालून जाल्या उपरांत हांगा बोबड्या संगत आळ्यान बरें करून हांगा मिक्स करचे। ह्या वेळार फ्लेम मिडियम दवरचो। हांगा आळ्यान कितले दाट जाय तितले आमी मसाला उदक घालून तयार केले। आता लास्ट सुंगटां घालची। सुंगटां हांगा चड वेळ आमी उकडूंक दवरिनात। चड वेळ सुंगटां उकडल्यार ती बराबरी जातात, एकदम फ्रेशनेस आसना, त्या देखून सुंगटां ते दाळे उकडतना खंयचीय डिश तुम्ही सुंगटां तावन करता जाल्यार ते चड उकडूंक वचनाकात। आता कडयेक रुची प्रमाणे कितले मीठ जाय तितले घालचे। आमी बोबळे उकडताना इल्लेशे मीठ घाला, त्या देखून पहिले चेक करून हांगा मीठ घालचे। ह्या कडयेक घाल्ले सुंगटां आता उकडूंक आसा। धांगणे धांपून फ्लेम मिडियम दवरून एक बरो कोतकोतो येवच्या म्हणसर लसूण सोडचे। 10 मिनिटां उपरांत आमी हांगा चेक करूया। कडयेक बरो कोतकोतो आयला, कडी बरी दाट जाल्या आणि कडयेचो कलरय बरो जाला। ही बोबळे आणि सुंगटांची कडी तुमकां अशेंच डायरेक्टली सेम जाता, पूण हांव हांगा इल्लेशें फोण्ण घालता, कित्याक रांदवेच्या कडयेक इल्ले फोण्ण घाल्यार न्हय तसो परमळ आणि त्याचे टेस्ट एकदम डिफरंट आसता। तडका पॅनांत 1 टेबल स्पून म्हणसर तेल घालून घेवचे, ताका एक मीडियम सायजाचो पियाव बारीक कट करून घालचो। हांगा पियावाचो कलर चेंज जाल्लो फ्लेम ऑफ करचे। उपरांत एक फ्रेश बेवा ताळी या पियावाचे मिश्रणाक घालचे आणि फ्लेम ऑफ दवरून हे बेवा पालो हांगा फ्राय करचे। तेल उण आशिल्ल्यान बेवार पालो बरो हांगा क्रिस्पी जाता। उपरांत ही तडका या आमी करून दवरिल्ली कडी आसा न्हय हे हाका डायरेक्टली ट्रान्सफर करचे। या वेळार फ्लेम ऑन करची गरज ना। हांगा हे ट्रान्सफर केल्लेंच इल्लेशे स्प्रेड करचे, उपरांत धांगणे धांपून 10 मिनिटां खातीर तशें सोडचे। हांगा आमची झटपट जावची बोबळे आणि सुंगटाची कडी तयार जाल्या।
परवसता यो व्हिडिओ तुमका सर्वांक पसंद आयलो म्हणून पसंद आयल्यार दायकन लाईक बटना क्लिक करा। तशेंच ही रेसिपी तुमच्या मोगाच्या कुटुंबदारांक सेरेदेऱ्यांक फॉरवर्ड करा, शेअर करा। सांगाता ही रेसिपी तुमका कशी लागली म्हणून तुमचे फीडबॅक म्हाका कमेंट बॉक्सान कळसिया। म्हज्या चॅनलाक तुम्ही कोणी येदोळ सबस्क्राईब करून जाल्यार दायकन सबस्क्राईब बटना क्लिक करा। तशेंच नोटिफिकेशना खातीर बेल आयकनाकी क्लिक करा। बेगीन येता नव्या रेसिपी उठून टिल देन टेक केअर, गॉड ब्लेस। तुमच्या मोगाचें कविता।